गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच आम्ही हार आणि साखरेच्या राहण्यासाठी मार्केटमध्ये गेलो आणि मार्केटमधून हार आणून सकाळी मुलांना काहीच तयार केलं आणि मीही तयार झाले. जास्त काही तयार झाले नाही, साधंच तयार झाले, कारण दुसरंही काम असतं भरपूर आपल्याला सणा दिवशी सगळ्याच बायकांना. त्या सगळ्या रिलेट करतील माझ्यासोबत. आणि नंतर मी साडी फोल्ड करून ती गुढीला बांधण्यासाठी दिली. माझ्या मिस्टरांनी माझ्या भावाने गुढी उभा केली. माझा भाऊ माझ्या बहिणीचा मुलगा आणि माझ्या नंदेचा मुलगा हे तिघंही सोलापुरात असतात. तर ते तिघांनाही माझ्या घरी बोलवलं मी. सणाच्या दिवशी आपल्या माणसांसोबत वेळ घालवला तर आपल्या माणसांसोबत सण साजरा केला तर खूपच त्याचा आनंद दुगुणीत असतो. आणि आत्या खाली वर आल्या नाही आहेत गुढी उभा करायला, कारण आत्या खाली पोळ्या करत होत्या. आत्याला चला म्हणलं तर तुम्ही गुढी उभा करून घ्या, मी स्वयंपाक करते म्हणले आणि खाली स्वयंपाकच करत बसल्या, त्या काय वर आल्या नाहीत. आणि नंतर माझ्या बहिणीचा मुलगा आला होता, तर तो मुलांना येताना केक घेऊन आला आणि तो त्याच्या आवडीचा फ्लेवर घेऊन आला आणि मुलंही खूप आनंदी झाली तो केक बघून. त्यांनी दोघांनीही केक खाल्ला आणि घरात सगळीकडे राडा करून टाकला होता त्यांनी. तर त्यांनी त्यांच्यासाठी नाही, तो माझ्यासाठीही एक घेऊन आला होता केक. तर मीही खाल्ला आणि त्यालाही खायला दिला. तेव्हा छोटा होता ना, ह्याचा खूप लाड केला आहे मी, असं त्याची मम्मीही त्याला सांगते बरं का. आणि आता उन्हाळ्यात पाऊस का पडतोय काय माहीत नाही, सगळीकडे असं वातावरण झाले आहे, त्यामुळे आम्ही लवकरच गुढी उतरली. आणि माझ्या टेरेसवरून माझ्या घरावरून सोलापूर असं काही दिसतं. जवळच आहे ते, पण हे आता तुम्हाला मोबाईलमध्ये लांब दिसायला पण असं दिसतं. तर आम्ही वर आलं तर हे वातावरण खूपच सुंदर होतं, खूप आवडतं मला. पण आता शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे त्याचंही दुःख आहे. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.